प्रभू एकमेकांसमोर सिंहासारखे उभे ठाकले आणि त्यांच्यात घनघोर युद्ध सुरू झालं. त्यांचं भयंकर युद्ध पाहून समस्त वानर सेना आणि राक्षस सेना स्तिमित होऊन निश्चलपणे उभ्या राहिल्या. श्रीरामांनी त्याला हजारो बाणांची वृष्टी करत प्रत्युत्तर दिलं. हे घनघोर युद्ध पाहण्यासाठी साक्षात देव, महर्षी, गंधर्व, किन्नर आणि अप्सरा सुद्धा आल्या. दिवसा आणि रात्री सुद्धा हे भयानक युद्ध सुरूच राहिलं. दशमुखी रावण तितक्याच कठोरपणे श्रीरामांवर बाण आणि अस्त्रांचा तसंच आपल्या मायावी शक्तीचा उपयोग करून श्रीरामांना जेरी सांडू पाहत होता. प्रभू रामचंद्रांनी शौर्यानं आणि कुशलतेनं त्या 10 तोंडाच्या रावणाच्या डावीकडील 2 मस्तकांचा आपल्या बाणानं वेध घेतला. बापरे, केवढे झाले पण रावण केवढा झाला का? परंतु मायावी रावणानं पुन्हा दोन्ही मस्तकं स्थापित केली. डोळ्यावरचा हात काढ बाळा. त्या रघुवीरानं पुन्हा एकदा बाण मंत्रून त्या दशानन रावणाच्या उजव्या बाजूच्या 2 मस्तकांचा वेध घेतला. परंतु त्या दुरात्मा रावणानं पुन्हा तीही दोन्ही मस्तकं स्थापित केली. चंद्रांच्या कानामध्ये एक अत्यंत गुप्त बातमी सांगितली. त्यानं सांगितलं, श्रीराम, त्या दशानन रावणाचा जीव त्याच्या नाभीमध्ये आहे. आपण त्याच्या नाभीवर नेम धरून अस्त्राचा वापर करा. प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मास्त्र सिद्ध केलं आणि नेम धरून रावणाच्या नाभीवर बाण सोडला.
प्रचंड राक्षसराज रावण धरणीवर कोसळला. जय श्रीराम. बाटलीचा गंगाराम भीती वाटते ना जेव्हा बाटली देतो तेव्हा. दशाननाचा मृत्यू झाला. त्याबरोबर संपूर्ण वानर सेनेनं प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार केला. सियावर रामचंद्र की जय. सियावर रामचंद्र की जय.